नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बारामतीत परवा सभा झाली. या सभेच्या निमित्तानं बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या, कळल्या. पक्ष बदलतोय, अजित पवार पक्ष टिकवण्याचा गांभीर्यानं विचार करीत आहेत. परंतु विधानसभा निवडणूक लागेपर्यंत या पक्षात किती मंडळी राहतील, एक ईडी पीडित जी मंडळी आहेत ती सोडली तर, म्हणजे तटकरे, पटेल, छगन भुजबळ वगैरे ही मंडळी सोडली तर अशी परिस्थिती आहे. आणि बारामतीत जी सभा झाली तिला विशेष गर्दी नव्हती. सगळं मॅनेजमेंट बदललेलं होतं. पिंक कलर, सगळा जो महिलांना कलर आवडतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आता महिलांना पैसे मिळणार आहेत त्याचा लाभ उठवण्याचा हा प्रयत्न होता. आणि कदाचित सभेला महिला उत्स्फूर्तपणे गर्दी करतील असा त्यांचा कयास असावा, परंतु तशी काही गर्दी झालेली नाही. आणि ही सभा अजित पवारांची फुसकी ठरली. बाकीचे नेतेगण होते ज्यांना पुढे पुढे करायची सवय, असे धनंजय मुंडे होते, तटकरे होते, त्यांना अजित पवार भाषण करत असताना मागं ओढण्यात आलं स्टेजवरून. आता या पाठीमागं त्यांची मॅनेजमेंटची टीम होती की सुनेत्रा पवार होत्या हे माहीत नाही, कारण सुनेत्रा पवार नंतर तटकरेंच्या जोडीनं बरोबर पुढे आल्या आणि धनंजय मुंडे तिथून गायब झाले. लोकसभा अपयशाच्या पार्श्वभूमीवर सभा झाली. कसा तरी त्यांचा एक खासदार निवडून आला, ज्यांच्यामुळे निवडून आला विवेक सावंत, शेकापचे रायगडचे नेते. त्यांना पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सगळ्यांनीच इंगा दाखवला. आणि ही परिस्थिती असताना अजित पवार पक्षाला नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सगळीकडे पिंक कलर वापरला. स्वतःचं जॅकेटसुद्धा पिंक कलरचं होतं. पण या पिंक कलरमुळं त्यांच्यावर जो भ्रष्टाचाराचा मोठा काळा डाग आहे तो काही दूर होणार नाही, किंवा त्यांच्या जोडीला ईडीनं पिडलेले जे नेते आहेत त्यांचे डाग ह्या पिंक कलरनं दूर होणार नाहीत. एकंदरीतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गत ही लयाला जाण्यासारखी झालेली आहे. विधानसभेआधी त्यांच्या पक्षात किती नेते राहतात हे पाहावं लागेल. आता अजित पवारांनी आणखीन एक फंडा काढला भाजपचा की 288 जागा आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार. आता मुळात 288 मतदारसंघ हा फार मोठा विषय आहे. अजित पवारांची ताकद ह्या 288 पैकी नेमकी किती मतदारसंघात आहे हा संशोधनाचा विषय आहे. कारण अनेक ठिकाणी, अनेक मतदारसंघात त्यांना कार्यकर्ते सोडूनच द्या, एक नेता पण मिळणं अवघड झालेलं आहे. साधं सातारा जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर एक आमदार, तो पण त्यांच्या कारखान्यासाठी त्यांच्याकडे थांबून राहिलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढं काही होऊ शकतं. सातारा जिल्हा जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे तिथं अजित पवारांचं आता काही राहिलेलं नाही. 4-2 नेते म्हणवणारे मंडळी आहेत, परंतु जी पूर्वी ताकद होती, शरद पवारांची जशी ताकद होती ती राहिलेली नाही. असे बरेच मतदारसंघ आहेत. आणि लोकसभेचं अपयश लक्षात घेता त्यांच्याच पक्षातले आणि भाजपमधले किंवा शिंदे गटातले जे नेते आहेत ते राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या टर ओढवत असतात. कारण त्यांचे एकतर खासदार ज्यादा आलेत, अजित पवारांचा एकच आला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जसं सर्वे करून तिकीट देण्यात आले भाजपकडून लोकसभेला, तसं लोकसभा यशाच्या पार्श्वभूमीवर विचार करायचा झाला तर अजित पवारांना महाराष्ट्रातून 6 विधानसभेच्या जागा फिक्स आहेत असं उपरोधानं नेते म्हणत आहेत. कारण एकच खासदार निवडून आलेला आहे आणि तरी ते 80-90 जागा मागणार आहेत. आणि सर्वे मात्र 288 जागांचा. म्हणजे हे आता ह्या सर्वेमधून नेमकं भाजपवर दबाव आणणार आहेत की आणखी काय करणार आहेत असे चर्चा कार्यकर्त्यांच्यात होत आहे.
288 जागांचा सर्वे करण्यासाठी अजित पवारांनी एक डिझाईन बॉक्स नावाची नरेश अरोरा यांची एजन्सी नेमलेली आहे. वास्तविक राष्ट्रवादीला असे सर्वे एजन्सीला शरद पवारांनी कधी विश्वास ठेवलेला नव्हता, कारण कार्यकर्त्यांचं मोहळ हेच त्यांची ताकद होती. आणि हे कार्यकर्ते विशेषतः ग्रामीण भागातले कसेही वागत होते, कसेही बोलत होते आणि ते पक्षात खपत होतं. सगळे गोंधळाचा कार्यक्रम होता, पण मतं पण तशी पडत होती. हे कार्यकर्ते कट्टर होते. आता ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं भाजपीकरण करायचं चाललंय. आता सर्वे जो करायचा, आता हे पक्ष कब्जात घेतल्यामुळं जो पक्षाचा निधी वगैरे आहे तो त्यांच्याकडंच आहे. शिवाय या पक्षातले सगळे नेते हे गब्बर आहेत, पैशाची काय ददात नाही. त्यामुळं ही जी सर्वे करणारी कंपनी आहे डिझाईन बॉक्स, हिला 200 कोटीचं कंत्राट दिलेलं आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, निवडणुकीतील खर्चाचं जे निवडणूक आयोगानं नेमून दिलेला आकडा आहे त्यापेक्षा कितीतरी पट मोठा आहे हा. आणि साधारण मतदारसंघ वाईज धरलं तर 70-80 लाख किंवा 1 कोटी धरा. सर्वेला जर एवढे पैसे खर्च होत असतील तर मग निवडणुकीत किती पैसे खर्च होतील. आणि हा सर्वेचा दावा केला आहे तो त्यांच्याच घरातील आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे. आणि हे सगळे नावं सांगितले म्हणजे यात तथ्य आहे. खर्च काय कमी जास्त होईल, एकतर कमी होईल किंवा ह्याच्यापेक्षा जास्त होईल. पैशाची कमतरता नसल्यामुळं आणि निवडणूक आयोगाचं बंधन नाही सर्वेला. तर अशी एकंदरीत अजित पवारांच्या या पक्षाची दयनीय अवस्था झालेली आहे. अजित पवार सांगतात, मी शब्दाला बांधील असतो. एखाद्याला पाडायचं म्हटल्यानंतर पाडतोच, निवडून आणायचं म्हटल्यानंतर आणतोच. काही बाबतीत तसं घडलेलं आहे, परंतु खासदारकीच्या बाबतीत त्यांनी सातारा जिल्ह्याला जो शब्द दिलेला होता तो पाळला नाही. त्याने त्यांच्या पत्नीला खासदार केलं आणि इथले जे कार्यकर्ते आहेत ते हात चोळत बसले. अजित पवारांनी ही जी लाडकी बहीण योजना माझी योजना मी अर्थसंकल्पात आणली असं जे सांगत आहेत ते सामान्य लोकांना ते काही माहीतच नाही, त्यांना काही घेणं देणं नाही. नाव मुख्यमंत्र्यांचं आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, यात अजित पवारांचा संबंध येतोच कुठं असं महिलांचं पण म्हणणं आहे. त्यामुळं अजित पवारांच्या पक्षाला याचा अजिबात फायदा होण्याची शक्यता नाही. अजित पवारांनी हा जो सर्वेचा डाव मांडलेला आहे, या सर्वेतून 288 जरी सर्वे केले तरी नेमक्या जागा किती मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे. भाजप हा मोठा भावाप्रमाणे ते म्हणतात आणि त्यांना त्यांच्या सगळ्या अटी मान्य आहेत. त्यामुळं भाजप इथं 100-125च्या पुढंच जागा घेणार हे स्पष्ट आहे. आणि एकनाथ शिंदेंच्या लोकसभेला आलेल्या जास्त जागा आहे त्या प्रमाणात त्यांना जागा मिळणार. अजित पवारांना फारशा जागा मिळणार नाहीत. आणि त्यांचे आमदार पण पहिल्यांदा राज ठाकरेंनी ज्यावेळेला मनसेची निवडणूक लढवली 13 आमदार आले होते, तेवढे तरी येतील का नाही याबद्दल शंका आहे. तर बघूया अजित पवारांच्या या नवीन सर्वेच्या फंड्यातून नेमकं काय बाहेर पडतं आहे आणि त्यांच्या पक्षाची अवस्था पुढील काही दिवसात कशी होते आहे. आणि नंतर आपण त्यावर चर्चा करू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.